आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा आता आमच्यासाठी गौण 2 पावलं पुढे मागे घ्यावी लागतात। कॉम्प्रोमाइज करणारा माणूसच पुढे यशस्वी होतो। मुख्यमंत्रीपदावरून अजित पवारांचे नरमाईचे संकेत। महायुतीचं सरकार बनवायचं आहे, त्यामुळे फडणवीसांना विजयी करा। अमित शहांचं शिराळ्यामध्ये सभेमध्ये वक्तव्य। अमित शहांकडून फडणवीसांना परत मुख्यमंत्री बनवण्याचे संकेत। आपण स्वतःला वारसदार मानून काही होत नाही। शरद पवारांचे वारसदार कोण हे जनताच ठरवेल। टीव्ही 9च्या मुलाखतीमध्ये अजित पवारांचं विधान। महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेमध्ये आणायचे। टीव्ही 9ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवारांकडून निवडणुकीनंतरही महायुतीसोबतच राहणार असल्याचा पुनरुच्चार। राज ठाकरेंची भूमिका दर 5 वर्षांनी वेगळी असते। त्यांच्या भूमिकेवर बोलून नवीन प्रश्न निर्माण करायचे नाहीत, अजित पवारांचा टोला। एक है तो सेफ है। महाराष्ट्रामधील प्रचार सभेमध्ये मोदींचा नारा। एकजूट ठेवत जातीय तेढ निर्माण करण्याचा काँग्रेसचा डाव उधळून लावा, मोदींचं आवाहन। कटेंगेची भाषा करणाऱ्यांना भुईसपाट करणारा। माहिती म्हणून तुम्हीच एक नाही, आधी तुम्ही एक व्हा, मग एक रहेंगे तो सेफ है रहेंगेची भाषा करा, उद्धव ठाकरेंची टीका। बटेंगे तो कटेंगे अशा गोष्टी महाराष्ट्र सहन करत नाही। अजित पवारांची भाजपच्या बटेंगे तो कटेंगे या नाऱ्यापासून फारकत घेणारी भूमिका। योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे हे वक्तव्य केल्यानंतर आता त्याच्यावर चहूबाजूंनी टीका होती आणि खास करून महायुतीमधल्याच अजित पवार यांनी या वक्तव्याचा निषेध केलाय। काही लोकांनी भाजपसमोर माना खाली घातल्या। 1.5 वर्षांपासून शरण गेलेल्यांचं महाराष्ट्रामध्ये राज्य। जयंत पाटलांची अजित पवार गटावर टीका। महायुतीमध्ये अजितदादा चांगले विरोधी पक्षनेते होऊ शकतात। रोहित पवारांची अजित पवारांच्या विरोधी पक्षनेतेपदावर भाष्य। शरद पवार आणि राहुल गांधींना सोबत खोटं बोलण्याची सवय लागली आहे। अमित शहांची शरद पवारांसह राहुल गांधींवर टीका। फडणवीसांच्या बटेंगे तो कटेंगे या वक्तव्याचा निषेध करते। राज्याचे गृहमंत्री फडणवीसांना झालाय तरी काय, सुप्रिया सुळेंचा सवाल। भाजपबरोबर गेल्यानं ईडीच्या जाचापासून साऱ्यांची सुटका, त्यामुळे भाजपसोबत गेल्याचा सर्वांना आनंद। ती इलेक्शन दॅट सरप्राईज इंडिया या पुस्तकातील भुजबळांच्या दाव्यानं खळबळ। ईडीपासून सुटका करून घेण्यासाठी नाही तर विकासासाठी भाजपसोबत। द इलेक्शन दॅट सरप्राईज इंडिया पुस्तकातील दावे भुजबळांनी फेटाळले। आक्षेपार्ह दाव्यांवर कायदेशीर कारवाईचाही इशारा। पुस्तकात दिल्याप्रमाणे छगन भुजबळ काहीही बोलले नाहीत। निवडणुकांमुळे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न। देश आणि राज्याच्या विकासासाठी सरकारमध्ये सामील। पुस्तकातील दाव्यांवरून अजित पवारांची प्रतिक्रिया। भुजबळांना अनेक वर्षांपासून ओळखतो, त्यांच्याबद्दल आदर। आपण पुस्तक वाचा। भुजबळांनी दावा फेटाळल्यानंतर पत्रकार आणि लेखक राजदीप सरदेसाईंची प्रतिक्रिया। ईडीचा दबाव हेच पक्षफुटीचं कारण। मोकळा श्वास घेण्यासाठी पक्षाच्या नेत्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला। राऊतांची शिंदे अजितदादांवर टीका। त्या पुस्तकातील माहिती खरी, भुजबळांवर दबाव होता। जेलमधून आल्यावर त्यांना पुन्हा नोटीस आली होती। पुन्हा तेच सहन करण्याची त्यांची इच्छा नव्हती, म्हणून भाजपसोबत गेले। अनिल देशमुखांचा दावा। 95% ईडी सीबीआयच्या केसेस विरोधी पक्षावर। अदृश्य शक्ती महिलांमागेही लागलेत। माझ्या 3 बहिणींवर देखील ईडीची कारवाई। भुजबळांच्या दाव्यावर सुळेंची प्रतिक्रिया। 100 कोटींची वांगी अजून शेतकऱ्यांना मिळाली नाहीत, त्याचं ऑन कॅमेरा वितरण कराल का? फडणवीसांना दिलेल्या आव्हानावर चित्रा वाघ यांचं सुळेंना प्रतिआव्हान, तर ग्लोबल कंपाऊंडर म्हणत राऊतांनाही उत्तर। प्रमोद महाजनांच्या हत्येमागे मोठं षडयंत्र। मुलगी पूनम महाजनांचा खळबळजनक दावा। गृहमंत्र्यांना पत्र लिहून नव्यानं चौकशीची मागणी करणार। मुख्यमंत्री शिंदेंनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली। तब्येतीची विचारपूस करण्यासाठी शिंदेंकडून आंबेडकरांची भेट। शिखर बँक घोटाळ्याविरोधातील याचिका रद्द करण्यासाठी पोलिसांचा कोर्टामध्ये अर्ज। याचिकाकर्त्याचा प्रकरणाशी संबंध नसल्यानं त्यांची याचिका न स्वीकारण्याची कोर्टाला विनंती। शिवराय म्हटलं की फडणवीसांच्या अंगाची आग होते। शिवरायांचा भगवा मावळ्यांच्या हातामध्ये शोभतो, गद्दारांच्या हातामध्ये नाही। उद्धव ठाकरेंची शिंदे फडणवीसांवर सडकून टीका। विरोधकांच्या वोट जिहादमुळे लोकसभेला धुळ्यामध्ये फटका। मात्र येत्या निवडणुकीमध्ये एकत्रितपणे मतदान करून वोट जिहादचं उत्तर द्या। महायुतीचे धुळ्यातील 5ही उमेदवार निवडून आणणार, फडणवीसांचं आवाहन। डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान काँग्रेसनं जम्मू काश्मीरमध्ये का लागू केलं नाही, ते आम्ही लागू केलं। काँग्रेसकडून तिथे भारताचं संविधान हटवण्याचं काम सुरू। पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल। महायुतीचा वचननामा म्हणजे विकासाची वाढेल गती। महाराष्ट्राची होणार हमखास प्रगती। हा वचननामा महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप आहे। विकसित महाराष्ट्राचा आधार बनेल, मोदींचा दावा।
माझी लाडकी बहीण योजनेची महाराष्ट्र नाही तर देशभरात चर्चा, पण काँग्रेस ही योजना बंद करण्यासाठी डाव आखत आहे. पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर निशाणा. गद्दार न केलेल्या कामाचा गवगवा करतात. गद्दारांनी संधीची माती केली. कचऱ्यापेक्षा कमी भावामध्ये गद्दारांना फेकून दिलं पाहिजे. बुलडाण्यामध्ये सभेमध्ये उद्धव ठाकरेंची टीका. समर्थ रामदासांनी महाराष्ट्रामध्ये तरुणांना एकत्र करून छत्रपती शिवरायांना पाठिंबा दिला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं प्रचार सभेमध्ये वक्तव्य. शिवरायांना समर्थ रामदासांसोबत जोडणं योग्य नाही. संभाजीराजेंकडून आक्षेप, तर भाकड कथेच्या आधारावर गृहमंत्र्यांनी बोलणं चुकीचं. इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांची प्रतिक्रिया. मोदींनी 2 टेकू घेतले, एक आंध्र प्रदेशचा, दुसरा बिहारचा. जयंत पाटलांचा मोदींवर निशाणा, तर नितीश कुमारांचं पर्यायी नाव पलटूराम. कधी पलटतील सांगता येत नाही. जयंत पाटलांचा टोला. माझ्याबद्दल अपशब्द बोलल्यानंतर ठाकरेंनी हिंमत असेल तर हेलिकॉप्टरनं न जाता बाय रोड जाऊन दाखवावं. नारायण राणे यांचं उद्धव ठाकरेंना आव्हान. माहिती सरकारनं महाराष्ट्र गुजरातला आंदोलन देण्याचं ठरवलेलं आहे. तिघांनी 17 प्रकल्प महाराष्ट्राबाहेर घालवण्याचं काम केलं. जयंत पाटलांची टीका. माझ्या घराणेशाहीवर बोलता ठाकरे पवारांची घराणेशाही नाही का? ठाकरेंच्या सर्व उमेदवारांपेक्षा निलेश राणे सरस उमेदवार. नारायण राणेंचं वक्तव्य. लोकसभेला मला फसवलं तसं यावेळेला करू नका. आता कपभर चहा घ्या, बिस्मिल्ला करा म्हणजे चांगलं होईल. भरत गोगावलेंच्या प्रचार सभेमध्ये सुनील तटकरेंचं मुस्लिम कार्यकर्त्यांना आवाहन. पवारसाहेब आमच्यासाठी नेहमीच दैवत, त्यांच्याविषयी बोललेलं मी खपवून घेणार नाही. सदाभाऊ खोतांच्या वक्तव्यानंतर खासदार सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया. तुपकरांचा एबी फॉर्म तयार होता, पण मातोश्रीवर 10 खोके पोहोचले आणि तुपकरांचा पत्ता कट झाला. शिंदेगडाचे आमदार संजय गायकवाड यांचा गंभीर आरोप. नाशकामध्ये मंचावरून खाली उतरून आदित्य ठाकरेंचा महिलांशी संवाद. 15 लाखाचे 1500 कधी झाले कळलं का तुम्हाला? आदित्य ठाकरेंचा महिलांना सवाल, तर महाराष्ट्राच्या महिलांना आम्ही 3000 रुपये देऊ. ठाकरेंचं आश्वासन. सागर बंगल्यावर फडणवीस असतात, यांना त्यांच्या वडिलांचाही विसर पडलाय. नितेश राणेंच्या वक्तव्याचा सुषमा अंधारेंकडून समाचार. आमचा बॉस सागर बंगल्यावर बसतो असं वक्तव्य नितेश राणेंनी केलं होतं. छगन भुजबळ जे बोललेच नाही ते विधान. रोहित पवारांकडून चुकीच्या पद्धतीनं ट्विट. रुपाली चाकणकर यांचा रोहित पवारांवर आरोप. रोहित पवारांवर कायदेशीर कारवाई करावी, चाकणकरांची मागणी. अजितदादांबरोबर लोक का गेली त्याचं भुजबळांनी उत्तर दिलं. छगन भुजबळांवर बोलताना जयंत पाटलांची प्रतिक्रिया. अभिजित पाटलाला मत म्हणजे शरद पवारांना मत, तर पक्ष फोडणाऱ्या गद्दारांमध्ये माढ्याचे आमदार. अभिजित पाटलांची माढ्याचे आमदार बबनराव शिंदेंवर टीका. कैलास पाटील वारंवार शिंदेंना बंडासाठी विनंती करत होते. ऐनवेळी लालसेपोटी ठाकरेंकडे परतले. कळंब धाराशिवचे शिंदे गटाचे उमेदवार अजित पिंगळेंचा आरोप. आजूबाजूच्या माणसांपासून सावध रहा. सुनील तटकरेंचा भरत गोगावलेंना सल्ला. माझ्या पक्षाला हात लावू नका, माझी ताकद नगण्य आहे असे समजणारे तुमच्या विरोधात आहेत. तटकरेंचं वक्तव्य. मावळ विधानसभेचे अजितदादांचे उमेदवार सुनील शेळकेंवर गुन्हा दाखल. आचारसंहिता लागू असताना रात्री उशिरापर्यंत प्रचार रॅली सुरू ठेवल्याचा आरोप. पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचा शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजय शिवतारेंना पाठिंबा. भाजप महाराष्ट्र प्रभारी सी.टी. रवी आणि शिवतारेंची भेट. पुरंदरमध्ये अजित पवार गट आणि शिंदे गटामध्ये मैत्रीपूर्ण लढत. शिंदेंच्या शिवसेनेकडून 3 पदाधिकाऱ्यांचं निलंबन. मोहन अग्रवालांना जालना जिल्हा प्रमुख पदावरून हटवलं. पालघरमधील प्रकाश निकम यांचं पक्षातून निलंबन, तर कन्नड तालुका प्रमुख केतन काजेंचंही पक्षातून निलंबन. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून 8 जणांचं निलंबन. शिस्तभंग केल्यानं सुनील तटकरेंकडून निलंबनाची कारवाई. चेंबूर विधानसभेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार तुकाराम काते यांच्याकडून साड्या वाटपाचा कार्यक्रम. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. नीलम गोरे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम. निवडणूक आयोगामध्ये ठाकरे गटाची पुन्हा तक्रार. माझ्या अपहरणाचा कट. काही गाड्या पाठलाग करत आहेत. कन्नडचे माजी आमदार आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधवांचा आरोप. रावसाहेब दानवेंना आरोप करत जीवाला धोका असल्याची पोलीस. बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी 4 आरोपींना 25 लाख रुपये, कार, फ्लॅट आणि दुबई ट्रिपचं आश्वासन. आरोपींच्या चौकशीमध्ये माहिती समोर. आतापर्यंत 18 आरोपी अटकेत. अभिनेता सलमान खानला पुन्हा जीव मारण्याची धमकी. बिश्नोई गँगकडून मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेला धमकीचा मेसेज. रात्रीच्या सुमारास धमकी आल्याची माहिती. अलीगड मुस्लिम विद्यापीठाविषयी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल. अलीगड मुस्लिम विद्यापीठाचा अल्पसंख्याक दर्जा कायम. सर्वोच्च न्यायालयाचा 4-विरुद्ध-3 असा निर्णय. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोनं चांदीच्या दरामध्ये घसरण. 2000च्या घसरणीनंतर सोन्याचे दर 77,000वर, तर चांदी 99,000 प्रति तोळा. सुवर्णनगरी ग्राहकांनी गजबजली. सांगलीमध्ये पृथ्वीराज बाबा पाटलांच्या प्रचाराला सुरुवात. विश्वजित कदम यांच्या उपस्थितीमध्ये प्रचाराचा शुभारंभ. पालघरच्या वाडापाली मार्गावर कॅश व्हॅनची पोलिसांकडून चौकशी. 3,70,00,000 रुपये जप्त.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अनियमित कर्ज वाटप प्रकरणी संचालक मंडळाला धक्का. सोपल, रणजितसिंह मोहिते, संजय शिंदे, बबनराव शिंदेंच्या अडचणीत वाढ. बबनराव शिंदे, दीपक साळुंखे, दिलीप मानेंच्याही अडचणी वाढल्या. अपक्ष उमेदवार डॉ. हिना गावितांकडून डोर टू डोर प्रचार सुरू. अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघात मतदार राजा माझ्या बाजूने आहे. हिना गावितांकडून विश्वास व्यक्त. नंदुरबार जिल्ह्यामधील शिधापत्रिका धारकाला केवायसी करणं बंधनकारक. केवायसी करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ. धुळे ग्रामीणचे अपक्ष उमेदवार हिलाल माळी यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन. सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी अपक्ष उभा आहे. तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा. माळींकडून नागरिकांना आवाहन. नंदुरबार विधानसभेमध्ये शिंदे गटाकडून भाजपच्या विरोधात काम सुरू. विजयकुमार गावितांचा आरोप, तर विरोधक खोटा प्रचार करत असल्याचाही आरोप. पालघर विधानसभेचे शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र गावित यांचा काळे झेंडे दाखवून निषेध. वाढवण बंदराविरोधात गावितांनी आपली भूमिका बदलल्याचा स्थानिकांचा आरोप. आदिवासी आमदार म्हणून निवडून येणाऱ्यांनी आदिवासींच्या समस्या सोडवल्या नाहीत. अपक्ष उमेदवार गीतांजली कोळींचा विजयकुमार गावितांवर हल्लाबोल. सुभाष पवारांची पायाखालची वाळू आधीच सरकलेली आहे. त्यांनी त्यांच्या पायाखालची वाळू मजबूत ठेवावी, तरच टिकतील. सुभाष पवारांच्या टीकेला किसन कथोरेंचं प्रत्युत्तर. अंबरनाथमध्ये अपक्ष उमेदवारांकडून रात्रीच्या गाठीभेटी सुरू. तर प्रतिस्पर्धी उमेदवारांसह शह देण्यासाठी प्रस्थापितांकडून अपक्षांना पाठबळ दिलं जात असल्याची चर्चा. बदलापुरात शिवसेना भाजपतील मतभेद दूर. शिवसेना उपनेते प्रकाश पाटील, भाजप उमेदवार किसन कथोरेंच्या उपस्थितीमध्ये बैठक. धुळे जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसामुळे भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान. बाजारामध्ये भाज्यांची आवक घटल्यानं दरामध्ये 20 रुपयांनी वाढ. सोयाबीनची आवक घसरल्यानं दर वाढले. 1000 ते 1200 रुपयांच्या दरामध्ये सोयाबीनची विक्री सुरू. चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान. देशांतर्गत मागणीच्या तुलनेमध्ये कांद्याचा पुरवठा कमी होत असल्यानं बाजारभावामध्ये वाढ. सध्या बाजारामध्ये कांद्याला 6000 रुपयांचा दर. किरकोळ बाजारामध्ये कांदा 80 रुपये किलो तर लसूण 500 रुपये किलोवर. भाववाढीमुळे गृहिणींचं बजेट कोलमडणार. नांदगावचे स्थानिक आमदार गुंड, गद्दारानं गुंडांकडून त्रास दिला तर बर्फाच्या लादीवर उभं करू. आदित्य ठाकरेंचा सुहास कांदेनं अप्रत्यक्षपणे इशारा. 20 वर्ष आमदार आणि त्यात 10 वर्ष मंत्री असताना शहरासाठी कोणतं भरीव काम केलं ते दाखवा. जनता विरुद्ध खोतकर अशी लढाई. कैलास गोरंट्याल यांची टीका.